दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील महिलेच्या मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। मंगेशकर रुग्णालयाला सरकार जाब विचारणार का? आदित्य ठाकरेंनी सरकारला सवाल केलाय। सरकार रुग्णालयावर काय कारवाई करणार हाही सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय। रुग्णालय प्रशासनावर कारवाई करून रुग्णालय ताब्यात घ्या अशी मागणी यावेळी आदित्य ठाकरेंनी केलेली आहे। गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी यावेळी मोठ्या प्रमाणात अनेक सवाल उपस्थित करत असताना आता आदित्य ठाकरेंनीही यावेळी सरकारला काही सवाल विचारलेले आहेत आणि त्याचबरोबर मागणी केलेली आहे। डॉक्टरांना दोषी पकडू शकत नाही। डॉक्टर मेहनत करत असतात, त्यांची सेवा लोकांची करत असतात, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे हॉस्पिटल प्रशासनाला हे सरकार जाब विचारणार आहे की नाही हा एक प्रश्न आज उपस्थित होतो। आणि मी हे एवढ्यासाठीच समोर आपल्या मांडत आहे कारण ह्याच्यावरून धक्कादायक गोष्ट ही होती की ज्या रात्री हे सगळं घडलं, की ज्या वेळेला हे सगळं घडत होतं, मुख्यमंत्री मदत निधी जे सहायता कक्ष आहे त्या कक्षातून 5 फोन जवळपास ते हॉस्पिटलला गेलेले आहेत। कदाचित ते आमदार महोदय असतील, त्यांच्या घरातूनही फोन गेले असतील, पण जे हॉस्पिटल प्रशासन एका गरोदर महिलेला सांगू शकतं किंवा तिच्या परिवाराला सांगू शकतं की मंत्र्यांनी करो, मुख्यमंत्र्यांनी करो, कोणी फोन केला तरी 10 लाख रुपये द्या, नाहीतर आम्ही तुम्हाला ॲडमिट करणार नाही, ही मगरुरी, हा माज, ही मस्ती हे फडणवीस सरकार उतरवणार आहे की नाही, आज हा सरळ प्रश्न आहे। कोणीतरी पेशंट त्रासात आहे, इमर्जन्सी पेशंट आहे, तुम्हाला पेशंटची हिस्ट्री माहिती आहे, मेडिकल हिस्ट्री माहिती आहे, अशा पेशंटला तुम्ही नाकारू कसं शकता? आणि मग परत एकदा हा प्रश्न येतो ना की जर असे म्हणजे चला मी या महिलेला VIP पेशंट पण नाही म्हणत, पण असे कोण VIP फोन कॉल येत असतील आणि तरी देखील तुम्ही तुमची मस्ती दाखवणार असाल तर मग हे हॉस्पिटल सरकारने त्या ट्रस्टकडून घेऊन स्वतःकडे का नाही घ्यावं चालवायला?